म्हणू मोठ्याने म्हण. हो. आज तुझा उपवास आहे. आवाज गेला पण आज मंत्र म्हणायचे बाई दिवसभर. चल घे दूध पिऊन. चल चल ये. चल पटका. आज महाशिवरात्रीच्या सर्वांना शुभेच्छा. चला आता सर्व घरं वगैरे आवरते, रांगोळी पण काढते. आता मीठ टाकले पाण्यामध्ये. भला मोठा लिंबू आणला होता तर तो पिळते याच्यात. मला आज शिवरात्र आहे म्हणून म्हटलं आता घर आहे ना पुसून घ्या जरा चांगले. त्याच्यात हे सर्व पुसून घेते इथून तिथून. तो वाणवा आलेला कांद्याचं ते जरा ओलेच आहे म्हणून मी तर पसरून ठेवले तसे. आज उपवास. आज दुधावर नाही तरी रोजच दुधावर राहते तू. नाही प्यायचं. अगं पी 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 ना. उपवास आहे म्हणून दूधही नाही पिलं. असं. चला सूर्य उगवलेला आहे आणि मी सर्व अंगणामध्ये पाणी टाकलेलं आहे. आता रांगोळी काढून घेते मी. चला इकडची पण फरची पुसून झाली. ही तर ते चक्क वाळलीच येत आहे. आणि आता घेते बाहेर मस्त रांगोळी पण काढून. आता मी काढणार आहे पिंडीची. हे 8 ते 8 टिपके काढलेले आहे आणि घेते रांगोळी काढून. मी आता रंग भरायला आहे ना काय रंग भरायला तर अशी पिंड वगैरे काढून घेते. हा का बर. चला रांगोळी झाली पण मध्ये स्किप झाला तो. आणि चला तर मी ना याच्यात जमले तर रंग भरण नाही तर. चला रांगोळी उचकली तर याच्यामध्ये मला एवढं सकाळ सापडलेला आहे आणि याच्यामध्ये देऊन बघते जमलं तर. काळा रंग कशा संपला काय माहिती. म्हणजे असं काळं पांढरं होऊन जातं ना असं. दिसेल का चांगला. तर बघा ही झाली आहे 8 ते 8 शंकराची रांगोळी. काय राहिलं नाही ना. चला तुम्हाला महाशिवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि आम्हाला जायचं आहे गावात शंकराच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी. आणि मग आता आम्हाला ते बेलाची पानं सगळं म्हणजे पूजेची सगळी तयारी करावी लागेल. तिथं काय व्हायचं आहे ते. आणि त्याचबरोबर म्हटलं आता येता खूप उशीर होईल तर मी तयारी करून ठेवते. कालच मी काय केलं होतं साबुदाणा भिजत घातलेला होता. तर साधारण 1 वाटीचा घातलेला होता. ते छानपैकी फुगलं बघा मस्त. आणि दाणे अशी मोकळी झालेली आहे. शेंगदाणे आणि मिरची वाटून घेते. ही छोटी वाटी साबुदाणा भिजत घातला होता तर ही मोठी वाटी मी काय केलं 1 वाटी घेतलेली आहे शेंगदाणे. आणि त्याचबरोबर आता मिरच्या पण घेते. तर 4-5 मिरच्या आणि शेंगदाणे बस. बाकी काही टाकत नाही बरं का आम्ही. साबुदाण्याच्या खिचडीमध्ये जिरे वगैरे आम्ही टाकत नाही. आमच्या इकडं म्हणजे ह्या भागात चालत नाही. आणि कोथिंबीरचा प्रश्नच नाहीच. तर ही पहा अशी मस्त आता मी काय केली तयारी करून ठेवली. आल्यावर आहे ना मी काय करते फक्त गरम करायचे आणि खायचे. चला आता मी ना बेलाची पानं तोडून घेते. अक्कल आणि मला तशी अक्काने सर्व तयारी करून ठेवलेली. तिकडं मध घेऊन ठेवलेला, तीळ, अजून काय पूजेसाठी जेवढं आवश्यक आहे तेवढं. मग अगरबत्ती, कापूर, अक्षदा
आणि तिथं देवी पण आहे. तर हळदी कुंकूसुद्धा तिने घेतलेलं आहे. म्हणजे सर्व आठवणीने जेवढं सामान हवं तेवढं घेतलेलं आहे. आणि मला फक्त सांगितलं होतं की फुलं वगैरे तोड आणि बेलाची पानं तोडतं. तर मग आता मी बेलाची पानंही तोडून घेते. महादेवांना गोकर्णाचं फूल खूप आवडतं, म्हणून मग गोकर्णाचं तर वेलच लावलेलं आहे. आणि म्हटलं ते पण भरपूर घ्यावा आणि चांदणीचे फुलं, पांढरी फुलं घ्यावा आणि गुलछडीचे फुलं घ्यावा. तर आता ते साधारण 11 मी बेलाची पानं घेऊन राहिले तिला आणि मला. घेतली आता भरपूर झालेली आहे. आणि मी काय ना फुलं पण तोडून घेते. ही छान आहे गोकर्णाची. इकडं मी फराळाची तयारी करून ठेवली होती आणि मला असं वाटलं की आता आपल्याला पायीच जायचं का काय. तर काका म्हणे नाही म्हणे, काका आता गजानन माऊलीचे दर्शन करून येतील आणि मग आपल्याला घेऊन जातील. तसे काका रोजच जातात दर्शनासाठी ना. मग आता काकांना यायला तसा अजून बराचसा वेळ होता. आणि मग आता माझे सर्व तर फुलं वगैरे सर्व तोडून झाले होते. म्हटलं अजून काय काय घ्यायचं आहे तेही आठवत होते. चला आता आहे ना, गर्दी तर खूप असेल तिथं, ट्रायपॉडचा उपयोग होईल का नाही, पण आता घेते मी ट्रायपॉड. काय ग म्हणू. हो, शिवरात्रीचं आज काय दर्शन झालेलं आहे. साफ आहे साफ. लांबूनच बघायला. कुठं चाललाय हा. साप होता म्हणून मी लांबूनच हा व्हिडिओ घेत होते. अगदी जवळच सुद्धा जात नव्हते. ओ नाग नाग. जय शंभो महाराज. नाग नाग, धाकडी. आणि शिवरात्रीचं जा रे जा तसाच झाला. पिल्लू येते तिथं, चाळीत चाललंय बाबा. शंकरांनी भेट दिली. आपलं काय म्हणतात, आज महादेवाचं दर्शन झालं आहे. अगदी म्हणजे नागाचं दर्शन झालेलं आहे. किती योगायोग आज महाशिवरात्री. आणि नेहमी त्याला लांब ने बरं, घेऊन जा त्याला लांब, जा म्हणा. गेलं ते तिकडं, जा ते गेलं. चला तुम्ही पण घ्या दर्शन. आणि आज किती योगायोग, म्हणजे आज महाशिवरात्र आणि महाशिवरात्रीचं हा नाग आहे, धाकडी नाग. त्याने आता फडावर केला. जय भोलेनाथ. आता म्हटलं डोळ्या देखत आहे ना, त्याला तिकडं जातानाच पाहू दे म्हटलं, नाही तर ते डोक्यामध्ये राहतं. कारण घरात तिथून किती जवळ आहे चाळीपासून, पण ते पुन्हा फिरलं ना मागं. अरे येऊ नको इकडं. मनात भीती वाटत होती आणि आनंदही तितकाच होत होता. कारण महाशिवरात्रीच्या दिवशी चक्क नागाने मला दर्शन दिलेलं, ते म्हणजे पिल्लूच होतं. आपली मांजर घरामध्ये खात होती, खाता ते तिथं गेलं आणि एकटक पाहत होतं. आणि म्हणूनच मी तिच्या मागं गेली आणि मला दृष्टीत नाग दिसला. माऊनी पाहिलं का बाई, माझी पिल्लीने पाहिलं. पिल्लूमुळे दर्शन झालं मला. गेला इथे तिकडं पत्र्याखाली गेला. हे इथूनच दिसलं मला. ओ बापरे, हे एवढं मोठं बिळ पण नाहीये. इथूनच निघताना दिसलं. मांजर इथूनच पळत आली होती. ती पाहती, ती आता अजूनही पाहती. तिचं आहे लक्ष. म्हटलं नाग होता, नागाचं पिल्लू होतं. चला आता आम्ही चला दर्शनाला. नेहमीप्रमाणेच शंकराच्या मंदिरामध्ये आल्यानंतर दर्शन अर्थात ग्रामदेवतेचं होतंच. आणि असं झालं की मी महादेवाला जी फुलं आवडतात ना, तेच घेऊन आली होती. मग आता इथं आल्यावर चूक उमगली, पण आता आकानी जी होती तेवढी चांदणीची फुलं वाहिली. चला आता आमचं तिन्ही देवांचं दर्शन इथं झालेलं आहे आणि आता शंकराच्या मंदिरात जायचं आहे. काका तर येऊन बसले आधीच. आम्हाला 10:30 वाजलेले होते आणि त्या अगोदर भरपूर गर्दी असेल, पण आम्ही आलो होतो तेव्हा काही गर्दी नव्हती. आणि आज शिवाय म्हणजे महाशिवरात्रीनिमित्त गावामध्ये उपवासाची खिचडी ठेवली होती महाप्रसाद म्हणून. आणि तसं तर आता घरी बनवायचंच आहे. तर आता पूजा करून घेतो आम्ही दोघीजणी आहे. तर काकाने अभिषेक केला, तीळ वाहिले, मध पण वाहिलं. त्यानंतर फुलं, गंध, बेलाची पानं वाहिली
आणि तिने 11 वाजली आणि मी पण 11 वाजली. तिने जसं मला सांगितलं होतं मी तसं तसं घेऊन पण आली होती आणि ती जसं सांगत होती मी तसं तसं सुद्धा करत होते. त्यानंतर मग आम्ही आल्यानंतर भक्त मंडळीसुद्धा येत होती आणि मग आता म्हटलं की काय करू की आपण सर्वजणी एकत्रच आरती करू. आणि मग आरती म्हटलं मग आता मोबाईलमधूनच करूया म्हटलं. मग सर्वांनी आधीच पूजा केली आणि मग आता जे बेलाची पानं होते, फुलं होते, मग सर्वांच्या हातामध्ये दिली, कारण मी तेवढी घेतलेलीच होती, भरपूर घेतलेली होती. आणि मग आता आता आमची झाली सर्व पूजा वगैरे. आता चाललो आम्ही घरी. जवळजवळ गावातून येईपर्यंत 11:30 वाजले होते. मग मी म्हटलं की आता पहिले पापड तळून घेऊ, थोडेफार पापड खाते आणि त्याच्यानंतर मग बघू साबुदाणे वडे बनवायची की खिचडी. चला आता एवढे पापड तळले, आता एवढी खिचडी करत नाही मी, थोडीच खिचडी करणार आहे. तर म्हटलं आता तेल आहे तर तेलामध्येच वडे बनवून घ्यावं साबुदाणे, पण कसलं काय आता मी खिचडीच बनवणार आहे. आणि ती पण संध्याकाळी काही बनवते आणि आत्ता काही बनवते. तर आता हे पापडाचं त्याच्यामध्ये असं तेलच आहे. बटाटे उकडायचे मी आधी विसरले, मग आत्ता ते बटाटे टाकले, मग ते कुठं आता ते बटाटे शिजले, मग आता कुठं ती खिचडीची पूर्ण तयारी झालेली आहे. आणि आता बनवून घेते मी. ज्यावेळेस खिचडी बनवत होते तर 12:15 वाजले होते. रोज मी 10ला जेवते, म्हणजे 10:30पर्यंत तर जेवण होतं. पण ते याचे संध्याकाळचे मी साबुदाणे वडे बनवते आणि आता याचे बनवते मी खिचडी. आता कढईत आहे, डायरेक्ट आता कढईतूनच तेल टाकते याच्यात. म्हटलं की आता वडे तळायचे म्हटल्यानंतर आणखीन टाईम होईल, त्याच्यामुळं म्हटलं ना आता खिचडी पटकन परतून घेते आणि खाऊन घेते. तर मी शेंगदाणे काही आधी भाजले नव्हते, आता याच्यामध्येच तेलामध्येच असे मस्तपैकी भाजले जात आहे आणि अगदी मोकळी ढाकळी झालेली खिचडी बघा. यामध्ये काय फक्त बटाटे, मिरची आणि मीठ एवढंच वापर केलेलं आहे. मी जिरे कोथिंबीर आम्ही वापरत नाही, आमच्या भागामध्ये चालत नाही. आज रविवार असल्यामुळे दुपारी बाजार पण येईन, पुन्हा तर फ्रीज पण आता स्वच्छ करायचं आहे. तर चला आजचा व्लॉग मी इथपर्यंत संपवते. तुम्हाला कसं वाटलं जरूर कमेंट करा आणि हाय पॉईंट द्यायला विसरू नका. टेक केअर, बाय बाय.